आणि यानंतर बातमी भोंदू खरात संदर्भातले भोंदू खरात प्रकरणामध्ये एक नवीन अपडेट आहे। एका बिल्डरचा 300 कोटींचा व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात आहे। नाशिक पुण्यातील 5 जण हवाला रॅकेटमध्ये असल्याचा संशय आहे। खरातच्या मदतीने मोठ्या जमिनी लाटल्याची तपासात शक्यता आहे। मोबाईल चॅट ऑडिओ क्लिपमधून धक्कादायक पुरावे देखील आता समोर आलेले आहेत। आशीर्वादाच्या नावाखाली हवाला मार्गे पैशांची देवाणघेवाण झाली असल्याचं कळतंय। भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये महिला अधिकारी रडारवर आहे। तत्कालीन महिला अधिकारी आणि भोंदूचा संबंध एसआयटी तपासातून समोर आलेला आहे। सूत्रांनी ही माहिती दिली आहे। नाशिकमध्ये असताना प्रशासकीय पातळीवरती भोंदूला मदत केल्याचा संशय महिला अधिकारी आणि खरातमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याची देखील माहिती मिळते। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडून। चंदन, आपण पाहतोय एका महिला अधिकाऱ्याचा देखील यामध्ये समावेश असल्याची माहिती मिळते। काय अपडेट, कशा प्रकारची देवाणघेवाण झालेली होती आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमका या महिलेचा रोल काय आहे? सजल, अगदी खरं आहे। आपण बघतोय की एसआयटीची चौकशी सध्या भोंदूबाबा अशोक खरातच्या संदर्भात सुरू आहे आणि दररोज नवीन नवीन माहिती, धक्कादायक माहिती जी आहे ती समोर येते। सगळ्यात महत्त्वाची माहिती सूत्रांकडून अशी मिळालेली आहे की एका तत्कालीन नाशिकच्या बड्या महिला अधिकाऱ्याचे आणि भोंदूबाबा अशोक खरातचे आर्थिक व्यवहार होते। ही महिला अधिकारी ज्यावेळेला नाशिकमध्ये होती त्यावेळेला मोठ्या प्रमाणात प्रशासकीय मदत जी आहे ती भोंदूबाबा अशोक खरातला करण्यात आली होती आणि त्या बदल्यात या भोंदूबाबा अशोक खरातनं देखील या महिला अधिकाऱ्याला हवी त्या ठिकाणी बदली जी आहे ती तिला करून देण्यात आली होती, अशा पद्धतीची माहिती समोर येते। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पुण्याच्या एका बड्या बिल्डरला 300 कोटी रुपयांच्या व्यवहारामध्ये भोंदूबाबा अशोक खरातनं मदत केली होती। या संपूर्ण व्यवहारामध्ये तो मध्यस्थी होता आणि या व्यवहाराच्या बदल्यात त्याला 1% असं कमिशन देखील मिळालं होतं आणि कमिशनचे हे सगळे पैसे जे आहेत ते हवाला मार्फत त्यानं या ठिकाणी त्याच्या अकाउंटमध्ये घेतले। त्याच्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये आता ईडी चौकशी देखील होणार असल्याचं कालच मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण दिवसेंदिवस अधिक गुंतागुंतीचं होतं हे आपण पाहतोय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी।